जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरटोली या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग भरतात, पण एकूण 38 विद्यार्थी इथं शिक्षण घेतात। या शाळेत पावसात पुराचं पाणी तर उन्हाळ्यात जवळच असलेल्या इटियाडोह कॅनलचं पाणी सुद्धा शाळेच्या पटांगणात शिरतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। मार्च महिना, उन्हाळ्याचे दिवस आणि शाळेत परीक्षांचं वातावरण आहे, मात्र या सगळ्यात इटियाडोह कॅनलचं पाणी या शाळेच्या आवारात शिरतंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। इथला संपूर्ण परिसर या डोहाचं पाणी शिरल्यामुळे जलमय झालेला आहे। शौचालय तुडुंब भरून गेलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक यांना शौचालयाचा वापर सुद्धा करता येत नाहीये। सदर अडचण नेहमीचीच झालेली आहे। पालकांनी तसंच शाळेतील व्यवस्थापकांनी ही अडचण वरिष्ठांच्या कानावर वारंवार टाकलेली आहे, मात्र कोणत्याही प्रकारे कोणीही वरिष्ठ अधिकारी या समस्येकडे गांभीर्यानं पाहतच नाहीये। इटियाडोह पाटबंधारे विभागांना वारंवार या सगळ्या संदर्भात ग्रामस्थांनी आणि शाळेनं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, मात्र अजूनही ही समस्या सोडवता येत नाहीये आणि तसंच शाळा व्यवस्थापन समितीनं सुद्धा समस्या सुटली नाही तर आता उपोषणाला अखेर बसू असा इशारा दिलेला आहे, तरी सुद्धा समस्या सुटली नाहीये। त्यामुळेच आता अखेर शाळा व्यवस्थापन समितीने जय महाराष्ट्राकडे धाव घेतली। आम्ही सुद्धा आज ही बातमी प्रसारित केलेली आहे आणि आम्ही सुद्धा एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून या सगळ्या समस्येचा पाठपुरावा करणार आहोत।